आजकाल सगळ्या लोकांना पंचकर्म केलं, पंचकर्म केलं असं सांगत असतात आणि खरं बघितलं तर वमन, विरेचन, बस्ती याच्यापैकी काहीही त्या लोकांनी केलेलं नसतं. केलेल्या काय असतात? तर पंचकर्मांमध्ये जे असोसिएटेड कर्म केलेले आहेत, त्यांना आपण पंचकर्मांच्या उपकल्पना म्हणू शकतो त्या. म्हणजे काय आजकाल सगळीकडे लोकांचं असं फॅड झालेलं आहे, की आयुर्वेदिक क्लिनिकला गेलं आणि त्यांनी जर कुठलं शामक किंवा सपोर्टिव्ह अशा काही ट्रीटमेंट सांगितल्या, तर त्याला पंचकर्म नाव द्यावं असं सांगितलेलं आहे. खरं तर आयुर्वेदशास्त्रामध्ये किंवा ग्रंथांमध्ये शोधन उपक्रमांना पंचकर्म ही संज्ञा दिलेली आहे. शोधन उपक्रम म्हणजे काय, की ज्यांनी शरीरात साठलेले जे टॉक्सिन्स असतात, म्हणजे मलद्रव्य असतात, जे बाहेर काढण्यासाठी उपाय केले जातात किंवा प्रक्रिया केल्या जातात, त्यांना पंचकर्म म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण हे 5च कर्म येतात. याच्या व्यतिरिक्त अजून कुठलंही कर्म त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये. पण आपण काय म्हणतो, की लोकपरंपरेनुसार किंवा त्या विषयाबद्दल पूर्ण ज्ञान नसेल, यामुळे लोकं काय करतात, कुठलंही कर्म जे एखाद्या वैद्याने त्यांना सांगितलं असेल, त्याला ते पंचकर्म म्हणून संज्ञा दिली जाते. तर आता पुढची सीरीज आपली त्या पंचकर्मांविषयी सखोल माहितीसाठी असणार आहे. त्याच्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा आणि आमचा व्हिडिओ जर आवडलाच, तर तो लाईक, सेव्ह आणि शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. आणि हे जे काही पंचकर्मांना जे काही एक अंब्रेला टर्म सगळीकडे जे वापरले जाते, त्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.